गुहागर चिपळूण बिजापूर या महामार्गाची दुरवस्था झालेली आहे। रस्त्यामध्ये खड्डे की खड्ड्यात रस्ते हा प्रश्न आता उपस्थित होतो आहे। गुहागर चिपळूण बिजापूर हायवेवरील एनरॉन बायपास रोड चिपळूण येथील रस्त्याची दुरवस्था झाली आहे। रस्त्यामध्ये खड्डा की खड्ड्यात रस्ता हे समजत नाहीये। आम्ही जवळजवळ मी 2-3 वर्ष मी इकडे येतोय गुहागर पट्ट्यामध्ये। आमदार पण आहेत इथले, खासदार पण इथलेच आहेत, पण जिकडे जावे तिकडे हीच परिस्थिती आहे। खड्ड्यांमध्येच आमच्या गाड्या अडकतायत, त्रास होतोय, मानसिक त्रास होतोय, शारीरिक त्रास होतोय। अजून किती त्रास करायचा सण ह्या नागरिकांनी? निवडून द्यायचं की नाही आता मोठा प्रश्न पडलाय। तर याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी राजेश जाधव यांनी। पाहूयात। रत्नागिरीमध्ये साधारण पाऊस होऊन 15 दिवस उलटलेले आहेत, मात्र रत्नागिरीतल्या रस्त्यांची परिस्थिती जैसे ते आहे। मी आता उभा आहे तो गुहागर चिपळूण बिजापूर हायवे नजदीक उभा आहे आणि तुम्ही माझ्या मागे पाहताय रस्त्यांची जी परिस्थिती आहे ती तुम्ही पाहताय। रस्त्याच्या अक्षरशः चाळण झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे। जे पादचारी आहेत ते वाट काढताना खूप त्यांना जिक्रीच होते। त्याचबरोबर इथे पाऊस जास्त झाला तर मात्र इथे जवळजवळ गुडघाभर पाणी साचतं आणि गुडघाभर पाण्यातनं वाट काढताना प्रवाशांचा किंवा मग दुचाकीवाल्यांचा किंवा 4 चाकीवाल्यांची जिक्रीचं होतात। इथे अपघात होत असतात, इथे लहान मुलं पडतात किंवा मग महिला गाडी चालवत असताना त्यांना खड्ड्याचा अंदाज न येत आल्यामुळे इथे अपघात बऱ्या प्रमाणात होत असतात। मात्र प्रशासनाचं एवढं लक्ष नाही। इथले जे वाहन चालक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की प्रशासन याच्याकडे लक्ष नाहीये। प्रशासनाने योग्य ती काळजी घेतली तर हा रस्ता व्यवस्थित होऊ शकतो। मात्र गुहागर बिजापूर जो हायवे त्यातील हा जो बायपास रस्ता आहे, इथूनच हा जो चौक आहे, इथूनच गोव्याकडे जाणारी माणसं येत असतात, मुंबईकडे जातात, चिपळूणला जातात किंवा मग गुहागरला जात असतात। आणि आता विकेंड आहे त्यामुळे कुठेतरी प्रवासी या रस्त्याने खूप प्रवास करत असतात, मात्र त्यांना या रस्त्यावरून प्रवास करताना खूप जिकिरीचं होत आहे। कारण हा जो रस्ता आहे या रस्त्याची पूर्ण चाळण झालेली आहे। रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी परिस्थिती इथे निर्माण झालेली आहे। कॅमेरामॅन प्रफुल्ल सह मी राजेश जाधव, जय महाराष्ट्र न्यूज, चिपळूण, रत्नागिरी।